सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज परत आलो आहे स्कूलवरती आणि तुम्हाला दाखवते मी काल नव्हतं आलेलो आणि आज आलं आहे. तर काम किती झालं आहे हे एवढं आणि याच्यावरती आहे बॅकग्राऊंड झालं आहे. फक्त याच्यावरमध्ये ऑब्जेक्टच भरायचे आहेत आम्हाला. मी काल गेलेलो होतो रेणुकाच्या घरी, लग्न होतं म्हणून आलो नाही. आणि इकडे बघा हे ऑब्जेक्ट आहेत. इकडे पूर्ण शाकाहारी म्हणजे हे तरकारी वगैरे केलेलं आहे, तसं तुम्हाला दिसत असेल काय बघा. इकडनं टमाटर कोबी हे तेच हे करायचं आहे आज. हे पण झाले, फक्त यांना बॉर्डर राहिलेलं आहे. आणि इकडनं पण तुम्हाला दाखवतोय हे बघा, मागून तिकडे झाड आणि इकडे पण झाड, ते तेवढंच बाकी आहे राहिले. बॅकग्राऊंड पूर्ण मारून झालं आहे. आणि इकडनं पण याच्यावरती पण ऑब्जेक्ट बनवायचे, स्केचिंग बाकी आहे आणि हे पण बाकी आहे. आता लवकर लवकर आपण करू आणि तुम्हाला दाखवतो. हा वाला हवाला बघा, हवाला समोरून पूर्ण झालाय, फक्त बॉर्डरच राहिलेत. इकडनं हा कंप्लीट होईल, प्रमोद दादा येईल आणि त्यांना पूर्ण बॉर्डर हे करून टाकेल. तर आता आमचं काम पूर्ण होईलच. आता तिकडनं आपल्याला जायचं आहे. तर बघा एवढे ऊन लागतंय इकडनं, पण आता आपल्याला काम तर करावंच लागेल. आलेलं आहोत तर काम तर करावंच लागेल. आणि आपण पण आता गाणं जाऊ ऐकत जाऊ, काम करूया, कारण कंटाळा येतोय सर. Welcome to Just Corsica. Bluetooth mode. Pairing. गाणे स्टार्ट करून नंतर आपण हे काय करू. तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये काय दिसत असेल. हे बघा, सेम आईस्क्रीम सारखं वाटतंय बघा. हे बघा सेम आईस्क्रीम सारखं. हे काय नाही, हे कलर आहे, नाही तर तुम्ही करा आईस्क्रीम आहे बघा. याच्यामध्ये थोडा कलर टाकला आणि सेम सेम आईस्क्रीम सारखं वाटतं. आता आपण कलरिंग स्टार्ट. तर हे बघा मित्रांनो, एवढं ऊन लागतं, आम्ही काम करतो आणि इकडनं आता स्केचिंग करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा एवढं थोडं स्केचिंग केलं आहे आणि इकडनं पण 2-3, याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 2 फिगर येत नाही, 1 फिगर येईल. तर लवकर लवकर करू. आणि वरती बघा कितनी गरमी आहे, तर याच्यावरती फिगर येईल, ते आपण करूया लवकर लवकर. इथे पण येईल. आणि बघा माझं कपडा पण पूर्ण भिजला आहे घामाने. आपण स्टार्ट करूया आता स्केचिंग. तर हे बघा मित्रांनो, फायनली आपली स्केचिंग पूर्ण झाली. तुम्हाला दाखवलं हे बघा. आणि इकडे पण आहे, हे स्केचिंग केलंय. आता यांना आपल्याला कलर करायचा आहे. पण इकडे ऊन लागते म्हणून आपण थांबतो थोडा वेळ. इकडे बघा, इकडे पण काम चालू आहे पाठीमागे.
आणि तिकडे पण. आणि स्काय बघा मेज होतंय, हा आम्ही केलेला. आणि वरती तर आताही आपल्याला याला कलरिंग करायचं बाकी आहे. कलरिंग करू आपण आता, स्टार्ट करूया. इकडे भाजीपाला वगैरे पडलेला आहे, ते चांगलं दिसत नाही. रेड, हे बघा रेड खडूने केलंय म्हणून. तर आता आपल्याला करायचं यांना कलरिंग, पण थोड्या वेळ आराम करू, नंतर कलरिंग स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण कलरिंग स्टार्ट केले बघा. स्टार्टिंगला आपण स्किन टोन टाकलंय हे बघा त्यामध्ये, आणि नंतर ह्याच्यावरती आता कपड्यांचं काम करूया हे वाला. कारण हे डायरेक्ट एंट्रीमधून आहे ना, म्हणून थोडं चांगलं करावं लागेल इथून, कारण इकडनं एंट्री होईल अशी, म्हणून इकडनं झाड कट नाही करणार, पण एवढं एंट्रीमध्ये आहे तर थोडंफार चांगलं करावं लागेल. आणि एवढं उन्हात पूर्ण कपडा भिजलेला होता, आता सुकलाय, थोडं सावली आली तिथे. आणि इकडनं पण चालू आहे काम करायला. इकडनं गटू आणि यादेश, हा हे दोघे काम करतात इकडनं. आणि राहुल दादा तिकडनं आहे बॅकग्राऊंड उडवायला, कॉम्प्रेसरमधून आहे. दे बजातो कलर पण बघा आम्ही ग्लासामध्ये काढून. एवढं ऊन आहे की थोड्या वेळ ठेवलं ना की लगेच सुकून जातंय, म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवावं लागतं. हे एवढं काम. आणि इकडनं आता चालू आहे. आणि दुपारचे 2 वाजले, थोडं जेवण करू, डब्बा आणि खाऊ आणलाय, हे खाऊ आपण. व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय. इकडनं पण ढग वगैरे एकदम मस्त, आणि इथे लहान पोरं खेळत आहे. तर मित्रांनो हे बघा आपण एवढं कलरिंग केलंय पूर्ण. आता फक्त याच्यामध्ये ऑब्जेक्ट राहिले खाली जे झाडं वगैरे हे, आणि हे झालेच. आता आता फक्त याच्यामध्ये बॉर्डर द्यायची बाकी आहे. तर बघा मित्रांनो एवढं काम झालंय माझं आजचं, आणि तुम्हाला दाखवतोय तिकडनं पण आता काम चालू आहे. आणि आजचा दिवस इथेच समाप्त करूया, तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इकडनं तिकडे पेंटिंग केले आणि इथे रिअलमध्ये लावतील, तेव्हा तिकडनं बनवलंय ते. एक थीम घेतली आणि तिथे बसून टाकले. आणि इकडनं पण हे बघा, इकडनं काहीतरी खोदतोय, म्हणजे काय ते करतोय. आणि इकडनं मुलांना दाखवतोय काय काय आहे त्याच्यामध्ये. बघा संध्याकाळ झाली आणि पूर्ण कॅम्पस खाली. मुलं होतं खेळत, ते पण गेले. आणि एवढं काम झालेलं आहे आजचा दिवस. हे बघा
आणि उद्या येऊन परत याच्यावरतीच काम करावं लागेल. थोडं बाकी आहे. इकडे कलर टाकायचं बाकी आहे आणि त्यांचे केस वगैरे करायचे, नंतर फायनल होतील उद्याला. आणि इकडे पेकिंग कलरिंग. आणि तुम्हाला एक दाखवतो, तिकडनं पण आहे हे बघा. इकडनं भिंती पण मागे, इकडनं पण आहे. झाडं आहेत, त्याच्यावरती एक माणूस खेळतोय. इकडनं पण खेळतायत आणि इकडनं उलटा आहे. हे उद्या होईल आणि याच्यावरती पण कलर मारायचे आपल्याला. पण हे झाल्यानंतर याच्यावरती काम करायचं आहे. बघा पूर्ण बिल्डिंग आता कसं दिसते ते. रस्ता आहे. आणि आता संध्याकाळ झाली की काम करायला चांगलं वाटतं एकदम. हवा पण चांगली येते. पण आपलं टायमिंग आहे 9 ते 5, म्हणून आपण काम करूया. तरी पण 7 वाजेपर्यंत काम केलं आहे आम्ही. हे बघा. आणि राहुल दादा गेला आहे वापीला, म्हणून आज आमच्याकडे गाडीत नाही. आम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलवू घ्यायला येईल तो. त्याकडे गाडीच नाही. हे बघा व्ह्यूज किती सुंदर दिसते इकडनं. हे बघा संध्याकाळचं वातावरण. आणि आजचा दिवस आपण एवढंच घेऊ. उद्याला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.